येईल की ज्यांना सेलिब्रिटी स्टेटस आहे, मग ते राजकीय असतील, समाजकारणामध्ये असतील, यांच्या माहिती ज्या आहेत किंवा यांच्या बातम्या ज्या आहेत, त्या बातम्या कमी आणि गॉसिपिंगमध्ये जास्त कन्व्हर्ट झाल्यात असं तुला वाटतंय का? नक्कीच. कारण त्यांच्याविषयी जाणून घेण्याची जी उत्सुकता असते सामान्य लोकांना, जे सोशल मीडियावरती ऍक्टिव्ह जी लोक आपण म्हणतो, ज्यांना आपण ट्रोलर्स म्हणू शकतो, अनेक पेड ट्रोलर्स सुद्धा असतात आणि त्यांच्याविषयी काहीही हो, त्यांनी काय घातलंय, त्या कुठे गेल्या, त्या कुठे बसल्या, त्या कोणाशी बोलत होत्या, त्या कुठल्या कार्यक्रमात होत्या, त्यांनी काय वक्तव्य केलं, त्यांनी काय, म्हणजे याची उत्सुकता निर्माण केली जाते. मला असं वाटतं की आपल्याकडे इतक्या अनेक समस्या आहेत, मध्यम वर्गाकडे रोजगारीच्या आहेत, सगळ्या समस्या आहेत, त्या सोडून जर एखाद्या सेलिब्रिटीच्या, महिलांच्या अशा मागे आपण जायला लागलो, तर मला असं वाटतं हे सामान्य लोकांना ह्याच्याशी काही घेणं नसतं, पण एक ग्रुप तयार केला जातो, एक समूह तयार केला जातो, तो हे वातावरण करतो. कारण अनेकदा तुम्ही जेव्हा सोशल मीडियावरती बातम्या येतात, तेव्हा सगळ्यात आधी मी असं म्हणेन की कमेंट वाचायला सुरुवात करा. कमेंट्स वरनं तुम्हाला कळायला लागतं की कोणती व्यक्ती त्या बातमीला कुठल्या अँगलने नेते. एक चांगली कमेंट आलेली असते, तिला एक वेगळाच अँगल दिला जातो, मग त्यावर चर्चा होते, बातमी दूरच राहते. आणि खास करून जेव्हा सेलिब्रिटी असतात त्यांच्याविषयी, खास करून महिलांविषयी जाणून घेण्याची जी उत्सुकता आहे ती आपल्या समाजामध्ये जी काही लोकांना आहे, त्यांना आताच्या भाषेमध्ये ट्रोलर्स म्हणूया, आणि त्या बातम्या पसरवण्याची त्यांना जो इंटरेस्ट असतो, त्यांना टीआरपी एक साधं गणित आहे. आम्ही तुमच्या आधी, सर्वात आधी तुमच्याकडे पोहोचलेलो आहोत, त्यामुळे आम्हाला व्ह्यूज मिळतील, आम्हाला सबस्क्रायबर मिळतील, आम्हाला फॉलोअर्स मिळतील. मग ती महिला त्या प्रकरणात असो किंवा नसो, पण तिचं नाव आलंय, मग ते आपण कशाही प्रकारे, जसं मी म्हटलं, क्वेश्चन मार्क टाकून सादर करायचं. लोक ते पाहतात, लोकांपर्यंत माउथ पब्लिसिटीने पोहोचतं. मग कोणी म्हणतात ती बातमी पाहिली का, कोणी म्हणतात अरे तिथे आली, मग लिंक फॉरवर्ड केल्या जातात, मग कमेंट सुद्धा केले जातात. कमेंटसाठी तर ट्रोलर्स बसवले जातात की करा, कमेंट्स करत जा. अनेकदा आपल्याला कळून येतं, जी लोक कमेंट करतात त्यांच्या आयडीवर कधी जाऊन पहा, त्यांचे 2 किंवा 3 सुद्धा फॉलोअर नसतात. मग हे कमेंट करणारेच ट्रोलर असतात. आणि अशा महिलांना, खास करून प्रत्येक क्षेत्रातल्या महिलांना टार्गेट करणं आणि त्यांच्याविषयी इंटरेस्टिंग बातम्या निर्माण करून समाज माध्यमांवरती दाखवणं, हे सध्याचा हा ट्रेंड झालेला आहे.